आणि सगळे पूर्ण नदीची मासे बघा आपण बघू शकताय. हे बघा वाम हे वाम वाम हे कसं किलो भेटणार आपल्याला? 400 रुपये400 रुपये. किलो आहे वाम किलो आणि हे रुपये किलो. काय म्हणायचं याला? शेंगा शेंका वलसुडा 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो. हा हा हे 70 रुपये पावशेर आहेत का? 70 रुपये पावशेर. होय. वेग ते किती किलोचा असेल मासा? ह्यो 10 किलोचा. काय म्हणायचं त्याला? कटला. कुठला? सिल्वर. सिल्वर मासा बघू शकताय. समुद्राचा ना? नदीचा ह्यो बघू शकताय. हे आपलं मच्छीचं बाजार भरलेला आहे. आज आहे मंगळवार. तर मंगळवारी मच्छीचा आपला बाजार भरतोय. तर हा सगळा एक नंबर बेस्ट क्वालिटी एक्का यावं. तर आपला ह्यो बाजार कुठे भरला आता? आज मंगळवारचा बाजार आहे इथं हडकोपाली. आपला हडकोपालीचा बाजार बघू शकताय. आणि सगळे पूर्ण नदीची मासे बघा आपण बघू शकताय. हे बघा वाम हे वाम हे कसं किलो भेटणार आपल्याला? 400 रुपये किलो आहे वाम 400 रुपये. किलो. आणि हे माझं 160 रुपये किलो. आणि हे शेंगा वलसुडा 300 रुपये किलो. काय म्हणायचं याला? शेंगा शेंका वलसुडा 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो. हा नदीचा रू 180 रुपये किलो. हे सगळे नदीचेच आहेत ना? हा सगळे नदीचे रू आहेत. हे कानस आहे 160 रुपये किलो. 160 रुपये किलो. हा पलीकडचे मरळ आहेत बघा. जे सगळ्या मरळी आहेत. मरळ 400 रुपये किलो आहे. हे काय? हे कशी मरळ? ही मरळ. ही याला मरळ म्हणायचं. हा इथले बघती कटरनं म्हणायची इथं. हा हे 70 रुपये पावशेर आहेत कटरनं. 70 रुपये पावशेर. होय. वेगवेगळे रेट आहेत ना हा, सगळ्यांचे? सगळ्या माशांचे वेगवेगळे रेट आहेत. हे नदीचे ना? माल. नदीचे. हा. आणि हे कोणते? हे शेंगा आहे. शेंगा. म्हणजे ते छोटा आहे तिकडे, हे मोठा आहे काय? मोठा शेंगा. आणि हे हे रव आहे. हे घोगरा आहे. ह्याला काय? हे हे रव हे घोगरा. घोगरा कानस आहे काय? हे कसं किलो आहे? 200 रुपये. किलाप. किलाप कसं आहे? आणि हे काय म्हणायचं त्याला? आंबळी. इकडं जिवंत आहे वाटतं. हे कसं आहे? 200 रुपये किलो. म्हणजे सगळे वेगवेगळे मासे. ही सगळी नदीतली. समुद्रातली वेगळी असतात आणि नदीतली वेगळी ना? चवीला कोणती असतात? शेंगा आहे घोगरा. हा. हे सगळे नदीचेच आहेत ना मासे? शेंगा आहे घोगरा आहे. कानस आहे. घोगरा 300 रुपये. रव 200 रुपये किलो. प्रत्येक मंगळवारी आपलं हे माशाचा बाजार असतो ना? प्रत्येक मंगळवारी लवली सर्कल. तर मंडळी बघू शकता. रस्स्याला 200 रुपये किलो. जिवंत आहे खेकडा. मटणासारखं देऊ लागतं का? 300 रुपये किलो. किलो म्हणजे तुम्ही असं घाण काढून देणार का? अखंड वजन करायचं? शेंगा अक्कड घेतला 300. कटिंग करून घेतला 400 रुपये. 400 रुपये किलो. म्हणजे कटिंग केलेलं हे लागणार. मुडकी कटिंग केल्या मुडकी येत नाही. मी मागितला तर घालणार. हो त्यांनी आपण जे मागेल ते देणार की. मुंडके हवा असेल तर देतात. तर मंडळी बघू शकता. हे आपलं मच्छीचं बाजार भरलेला आहे. आज आहे मंगळवार. तर मंगळवारी मच्छीचा आपला बाजार भरतोय. तर हा सगळा मच्छीचा बाजार आहे. हे समुद्री मासे आहेत. समुद्री मासे आहेत. समुद्री मासे त्याचबरोबर नदीची मासे. इथं ह्या बाजारात सगळे मासे भेटणार आहेत आपल्याला. हे मोठा मासा बघू शकताय. ते किती किलोचा असेल मासा? ह्यो 10 किलो म्हणायचं त्याला? कटला. कटला मासा बघू शकताय 10 किलोचा. आपल्या मंगळवार बाजारमध्ये सगळं आपल्याला नदीचे मासे भेटणार, समुद्राचे मासे भेटणार. बघू शकताय समुद्राचे मासे. कुठला मासा होतो? कुठला? सिल्वर. सिल्वर मासा बघू शकताय. समुद्राचा ना? नदीचा ह्यो. हे सगळे नदीचेच आहे. त्याला काय म्हणायचं? शेंगटा. हे शेंगटा मासा कसे आहेत? 160 रुपयाला 1 किलो. हा किती किलोचा असेल ते मासा?
16 किलोचा मासा आहे. तुम्हाला मासे खरेदी करायचं असेल तर सांगलीमध्ये एकमेव ठिकाण म्हणजे आपलं मंगळवारचा बाजार. मस्त अशी मासे आपल्याला पाहायला भेटणार आहे. हे कुठला मासा आहे? रावस आहे. रावस रावस रावस. रावस मासा आहे. तेच की कसा किलो आहे? 180 रुपये. ते पुढं कोणाकडं नाही यांच्याकडचं. आणि हे शंका. तर मंडळी बघू शकताय ही मासे भेटणार आहेत आपल्या मंगळच्या बाजारात. तो पूर्ण आपला मच्छीचा बाजार आहे. हे बाजारातच आपल्याला हे मासे नदीचे मासे भेटतात, बाकी कुठे नाही. जर तुम्ही सांगलीमध्ये आला की मंगळचा बाजार आहे. मंगळच्या बाजारावरून लवली सर्कल मधून तुम्ही आज स्टेट आला की आपले मच्छीचे मार्केट आहे. आणि तुम्हाला जर असेच नदीची मच्छी पाहिजे असेल तर नक्की आपल्या मंगळच्या बाजारमध्ये भेट द्या. खराब आहे का विचारता? नाही 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 केवळ 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 खाल्लेलं आता मासं कसं आहे ते नाही पाण्यात बुडवलंच नाही.